अवकाळी पावसामुळे राज्यभरातच शेतकऱ्यांच्या फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. फळबागांचे नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. आभाळ फाटलं, काळीच तुटलं, हाताच्या फोडासारखं पिकांना जपलं, अवकाळी पावसाने सारं हिरावलं असा टाहो शेतकरी फोडतोय. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील आंबा, डाळिंब, पपई या फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. पावसाळा काही दिवसांवर आला आहे आणि असं असताना शेतकरी मान्सूनपूर्व मशागत करत आहे. मात्र अशातच आलेल्या अवकाळी पावसाने शेतात असलेल्या बहुतांश मोसंबीच्या झाडांच्या फांद्या तुटल्या, तर पपई, आंबा, डाळिंब या फळबागांचं नुकसान झालं. शेतातील अनेक विजेचे खांब आणि तारा तुटल्या आणि झाडं उन्मळून पडली. तर वादळी वाऱ्याने शेतात असणाऱ्या शेड नेटचे देखील मोठे नुकसान झाल्याचं ठिकठिकाणी पाहायला मिळत आहे. त्यामुळे सध्या परिसरातील शेतकऱ्यांवर आभाळ फाटलं, काळीच तुटलं, हाताच्या फोडासारखं पिकांना जपलं, अवकाळी पावसानं सारं हिरावलं असं म्हणण्याची वेळ आली आहे. नमस्कार, मी राम बुधवंत नवराष्ट्रमध्ये आपलं स्वागत करतोय. आपल्यासोबत आज ज्येष्ठ फळशास्त्रज्ञ संजय पाटील सर आहेत. मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रात मुसळधार पाऊस झाला आणि त्यामुळे फळबागांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. त्या संबंधित माहिती घेण्यासाठी आज आपण सरांशी बोलणार आहोत. आपण पाहतोय की महाराष्ट्रात आणि आपल्या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस झालाय आणि त्यामुळे जे फळबागा आहेत त्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. कशा प्रकारे नुकसान झाले आणि काय शेतकऱ्यांनी त्याची काळजी घ्यावी? हा जो पूर्व मोसमी पाऊस आहे हा बहुतांशी भागामध्ये मोठ्या प्रमाणावर झालेला आहे आणि या पावसासोबतच वारा वादळाचे देखील मोठ्या प्रमाणावर बहुतांशी ठिकाणी झालेला आहे. या सोसाट्याच्या वाऱ्यामुळे आणि मुसळधार पावसामुळे बहुतांशी ठिकाणी फळपिकांच्या ज्या फांद्या आहेत, विशेषतः मोसंबी, आंबा, डाळिंब या ठिकाणी झाडं उन्मळून पडलेली आहेत. काही ठिकाणी फांद्या पडलेल्या आहेत आणि विशेषतः आंबा फळपीक हे फळपिकाच्या स्थितीमध्ये असताना आणि काढणीच्या स्थितीमध्ये असताना हा पाऊस आणि वारा झाल्यामुळे आंबा फळपिकांचं मोठ्या प्रमाणावर राज्यामध्ये नुकसान झालेलं आहे. आपण पाहू शकतो की आपण सध्या आंब्याच्या बागेमध्ये आहोत आणि जेव्हा असा मुसळधार पाऊस होतो तर तेव्हा या फळबागांना काय नुकसान होतं आणि कशा प्रकारे जी झाडाला आंबे आहेत, काही आंबे तर खाली पडलेला आपण पाहतोय, त्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. पण ते झाडावरचे आंबे आहेत जे आता कुठेतरी पिकताय, तर त्यांचं काय नुकसान होतं आणि त्याच्या बाबत शेतकऱ्यांनी काय काळजी घ्यावी अशा मुसळधार पावसात? आता ज्या ठिकाणी काही फळांना मार लागलेला आहे अशी फळं सध्या काढणीच्या अवस्थेमध्ये आहे आणि ज्या फळांना मार लागल्यामुळे काय होतं की इजा झाल्यामुळे अशी फळं कुजून जातात. त्यासाठी शेतकऱ्यांनी ताबडतोब त्या झाडावर जर बुरशीनाशकाची फवारणी घेतली, 2 ग्रॅम प्रति लिटर पाण्यामध्ये घेऊन बुरशीनाशक जर फवारणी केली तर ही फळं कुजणार नाहीत. आणि जर जास्तच मार लागलेला असेल तर अशा फळाचा आपल्याला कैरी म्हणून बाजारपेठेमध्ये विक्रीला फायदा होऊ शकतो. आणि जी खाली पडलेली फळं आहे त्यामध्ये जी चांगली फळं आहेत किंवा जी पाड लागलेली फळं आहे अशी फळं मोठ्या प्रमाणावर पडलेली आहे. अशी फळं त्याचं ग्रेडिंग करून त्याचं वेगवेगळ्या प्रकारे त्याचं आकारमानानुसार जर त्याला काढले आणि स्वच्छ धुवून बाजारपेठेमध्ये जर विक्री केली तर याच्यामधून देखील शेतकऱ्यांना 4 पैसे नाही म्हटलं तरी मिळू शकतात. आणि ज्या ठिकाणी फांद्या वगैरे पडलेल्या आहेत, झाडं उन्मळून पडलेली आहे, काही ठिकाणी फांद्या वाकलेल्या आहे, झाडं वाकलेली आहे, त्याला जर आपण आधार देऊन जर उभी केली तर ही झाडं पूर्ववत होऊ शकतात. परंतु ज्या ठिकाणी फांद्या तुटलेल्या आहे अशा ठिकाणी या फांद्या धारदार शिकॅटरच्या साहाय्याने तोडून जर आपण बागेबाहेर याची जर विल्हेवाट लावली तर निश्चितच जे जिवंत फळबाग आहे त्याच्यासाठी तो फायदा होऊ शकतो. आणि ज्या ठिकाणून फांद्या पिचलेल्या आहे, तुटलेल्या आहे, या धारदार शिकॅटरनं कापल्यानंतर त्या ठिकाणी बोर्डो मिश्रण किंवा बोर्डो पेस्टचा जर लेप लावला तर झाडांमध्ये विशेषतः फळपिकांमध्ये बुरशीजन्य रोगाला आपल्याला चांगल्या पद्धतीनं अटकाव करता येऊ शकतो. पण दुसरीकडे आपण पाहिलं तर याचं नुकसान म्हणून जे ढगाळ वातावरण आहे किंवा मग पावसाचं वातावरण आहे, अवकाळी पावसाचं वातावरण आहे, त्याच्यामुळे झाडांना काही नुकसान होतं का? कीड पडणे वगैरे असं काही होतं का? किंवा फळांमध्ये आळ्या होणे वगैरे? अजून देखील 4-5 दिवस पूर्वमोसमी पावसाचा अनुमान हवामान खात्याने सांगितलेला आहे.
अशा स्थितीमध्ये शेतकऱ्यांनी आता आंबा परिपक्व झालेला आहे, तर ताबडतोब आंब्याची काढणी करून बाजारपेठेमध्ये जर विक्री केली, तर संभाव्य जे होणारं पुढील 4-5 दिवसामध्ये होणारं नुकसान आहे, ते शेतकऱ्यांना नक्कीच टाळता येऊ शकतं. आणि या ढगाळ हवामानाच्या परिस्थितीमध्ये या झाडांवर विशेषतः फळपिकामध्ये बुरशीजन्य रोगाचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव होऊ शकतो. याच्यासाठी शेतकऱ्यांनी ताबडतोब या सगळ्या फळपिकांवर बुरशीनाशकाची जर फवारणी केली, तर निश्चितच आपल्याला बुरशीजन्य रोगांपासून या फळपिकांचं संरक्षण करता येऊ शकतं. नक्कीच आपण पाहू शकतो की आपल्याला इथे पूर्णपणे चिखल पाहायला मिळतोय फळबागांमध्ये आणि दुसरीकडे पाऊस झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात आंबे सुद्धा इथे खाली पडलेलं पाहायला मिळते. पण दुसरीकडे आपण पाहिलं तर या पावसामुळे काही झाडं पडतायत किंवा मग ज्या मोठ्या प्रमाणात आंबा लागलेल्या ज्या फांद्या असतात त्याही खाली येतायत. त्याच्यामुळे जेव्हा ह्या फांद्या तुटून खाली येतात, तर ते पूर्णपणे ते फळं असतात ते बाजारपेठेतून बाहेर जातं का? किंवा त्याचा पण उपयोग नंतर शेतकरी करू शकतात का, जे खाली पडलेले फळं आहेत त्याचा? पडलेल्या फळांचं ग्रेडिंग करून जर जे काही चांगली फळं असतील, ज्याला मार लागलेला नाही, जी चांगली फळं आहे, त्याचं देखील फळाच्या आकारमानानुसार आणि वजनानुसार जर शेतकऱ्यांनी ग्रेडिंग करून बाजारपेठेमध्ये जर विकलं, तर त्यापासून नक्कीच शेतकऱ्याला 2 पैसे हमखास मिळू शकतात. पण आता शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा प्रश्न म्हणजे अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांनी काय काळजी घ्यावी झाडांची, फळांची? काय फवारणी करावी, काळ्या लागू नये का किंवा दुसरी काही काळजी घ्यावी का? आणि मुख्य म्हणजे शेतकऱ्यांसाठी काय सल्ला असेल तुमचा या संबंधी? या स्थितीमध्ये शेतकऱ्यांना मी असं सांगू इच्छितो, की बहुतांशी शेतकऱ्यांनी मोसंबी फळपिकामध्ये अ, आंबे बहारासाठी बागा तानावर सोडलेल्या होत्या. मृग बहारासाठी बागा तानावर सोडलेल्या होत्या. तर काही शेतकऱ्यांचा आंबे बहार देखील झाडावर आहे. तर या स्थितीमध्ये ज्या ठिकाणी बागा तानावर होत्या त्यांचा ताण तुटण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून शेतकऱ्यांनी या स्थितीमध्ये 2 ml लिओसिन प्रति लिटर पाण्यामध्ये घेऊन जर मोसंबी पिकावर फवारणी केली, तर निश्चितच बागा तानावर राहू शकतात. दुसरी गोष्ट, काही फळपिकामध्ये फांद्या तुटलेल्या असतील, तर या फांद्या शिकेटरच्या सहाय्यानं कट करून या आपण बागेबाहेर याची विल्हेवाट लावली पाहिजे. बागेमध्ये जी फळं पडलेली आहे, ही जर सडल्यानंतर याच्यापासून त्याला विविध अळ्या किंवा रोगराईचा धोका निर्माण होऊ शकतो. म्हणून ताबडतोब अशी पडलेली फळे जर आपण बागेबाहेर खड्ड्यामध्ये पुरून त्यावर कॉपर डस्ट टाकून ती जर खड्ड्यात बंद केली, तर प्रादुर्भाव जो भविष्यामध्ये येणार आहे, तो शेतकऱ्याला थांबवता येऊ शकतो. आणि ज्या तुटलेल्या किंवा वाकलेल्या फांद्या आहे, त्याची आता शेतकऱ्यांनी आंब्याची काढणी झाल्यानंतर त्याची देखील छाटणी घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. पण दुसरीकडे आंबाच नव्हे तर कोणत्या असे फळबागा आहेत ज्यांना अशा वातावरणामुळे नुकसान होतं आणि त्याबाबत शेतकऱ्यांनी दक्षत राहण्याची आवश्यकता आहे? आता आंब्याच्या व्यतिरिक्त बहुतांशी डाळिंब बागा देखील या वाऱ्यामुळे, सोसाट्याच्या वाऱ्यामुळे उन्मळून पडलेल्या आहेत. काही ठिकाणी मोसंबीची देखील जी बागा तानावर होत्या मृगबहारासाठी, त्या ठिकाणी देखील नुकसान झालेलं आहे. बऱ्याच ठिकाणी जांभूळ या पिकाला मोठ्या प्रमाणावर मोहर आलेला होता. या तीव्र पावसाच्या तीव्रतेमुळे त्याचा देखील फुलोरा आता जमिनीवर पडून त्याच्या देखील उत्पादनामध्ये घट येण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणजे यामध्ये प्रामुख्यानं जी फुलोऱ्याच्या आणि फळाच्या अवस्थेमध्ये असणारी फळपिकं होती, त्या सगळ्यांनाच या पूर्वमोसमी पावसाचा फटका मोठ्या प्रमाणात बसलेला आहे. नक्कीच आपण पाहू शकतो की संभाजीनगर जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्र राज्यभर अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात फळबागांचं नुकसान झालंय. माझं शेडनेट होतं 1 एकरचं. टोमॅटोचं पीक होतं त्याच्यामध्ये. आणि वादळी वारं काल 5 वाजता आलं, खूप नुकसान झालं. 10 लाख रुपयाचं पीक होतं माझं ते. पूर्ण नुकसान होऊन गेलं त्याच्यामध्ये. आणि काल 5 वाजता वादळी वादळ पाऊस आल्यामुळे केळी, डाळिंब, टोमॅटोचं पीक होतं. 10 लाख रुपयाचं पिकाची फार नुकसान झाली. आता काय करता, त्याला नाईलाज आहे. शेतकऱ्यासाठी काय आहे, पाऊस कधी बी नुकसानीचा ठरतो. त्याला आता नाईलाज आहे शेवट. सरकारनं काहीतरी भरपाई द्यावं आम्हाला. मी फेब्रुवारी महिन्यात केळी लावल्या होत्या 2 एकर. काल 4:30 वाजता चक्रीवादळ झालं, खूप गारपीट झाली आणि साऱ्या केळी खाली पडल्या. आम्ही टँकरनं पाणी टाकू परेशान झालतो. केळीचे झाडं लेकराप्रमाणे सांभाळले आणि कालच्या चक्रीवादळानं होतं ते नव्हतं करून टाकलं. आता शासनानं आम्हाला आर्थिक मदत द्यावी, काहीतरी शासनाकडून मिळावं ही अपेक्षा आहे आम्हाला. अवकाळी पावसामुळं आमच्या डाळिंबाच्या बागा होत्या, बरेच मोसंबी होते, आमच्या परिसरामध्ये आंबा होता आणि हे अचानक आलेला पाऊस
खूप धोक्याचा असतो. डाळिंब पिकासाठी तर खूप धोक्याचा होता आणि झाडं उन्मळून पडले. रात्रभर झाड ओलं असतं, त्याच्यामुळे इन्फेक्शन वाढतं. खूप मोठं नुकसान झालेलं आहे. आता अजून तर काही मदत नाही केली, पण याचे जे नुकसान झालं त्याचा पंचनामा व्हावा आणि रीतसर जेवढं थोडंसं जे करता येईल सरकारने ती मदत करावी. माझ्या अवकाळी पावसामुळे सध्या सीताफळाची बाग ही तानावर सोडलेली होती. पण अवकाळी पावसाचा अंदाज असा की मेमध्ये 25-26 मेला येत असतो. पण लवकर आल्यामुळे ती बागेची छाटणी झाली नाही आणि छाटणी न झाल्यामुळे अवकाळी पावसात छाटणी न झाल्यामुळे त्याला हे झाल्यामुळे उत्पादनात घट येऊ शकते. आता ती छाटणीचे झाले त्याच्यानंतर मोसंबीला बी तानावर सोडायच्या अगोदरच पाऊस आल्यामुळे त्याचं बी फुटण्यास नुकसान होऊ शकते ना. जे फळ आता कुठेतरी झाडाला आली होती आणि शेतकऱ्यांना अपेक्षा होती की आपण जी वर्षभर मेहनत घेतली आहे, इतक्या वर्षापासून त्याची देखभाल केली आहे, आता कुठेतरी आपल्याला त्याचे 4 पैसे मिळतात आणि आपल्या आपल्या ज्या गरजा आहेत ते भागतात. पण दुसरीकडे आपण पाहिलं तर अशा अवकाळी पावसामुळे आणि ढगाळी वातावरणामुळे कुठे ना कुठे त्या फळबागांचं नुकसान होतंय आणि मोठ्या प्रमाणात इथे शेतकऱ्यांचं नुकसान झालंय. त्याच्यामुळे शेतकरी हातभार झालाय आणि अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांनी काय करावं हाही त्यांच्या पुढे प्रश्न आहे. पण दुसरीकडे पाहिलं तर प्रशासनाने यावर काळजी म्हणून याचे पंचनामे करावे आणि शेतकऱ्यांना त्यांची जी जी काही मदत आहे ती करावी असे सर्वसामान्यांकडून बोलल्या जात आहे. पण दुसरीकडे आपण पाहिलं तर शेतकऱ्यांनी अशा परिस्थितीमध्ये काय काय दक्षता घ्यावी, फळबागांचं कशा प्रकारे नियोजन करावं आणि जे काही नुकसान झालंय त्याच्यातूनही आपण कसं बाहेर यावं यासाठी आपण सरांशी बोललेलो आहोत आणि त्यांनी योग्य ते शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलेलं आहे. ते खूप महत्वाचं आहे. मी रामबुधवंत, नवराष्ट्र, छत्रपती संभाजीनगर.